अठ्ठावीस वर्ष झाली या सप्त्याला, हरिनाम सप्त्याला. आज पहिल्यांदा शूटिंग जाते युट्यूबवर. नमस्ते मंडळी, शुभ सकाळ. आमच्या गावामध्ये 20 तारखेला सप्ताह बसलेला आहे. सप्ताहामध्ये 7 दिवस कार्यक्रम चालतो मंदिरामध्ये. तर आज त्याच्यात 4था दिवस आहे आणि वार आहे सोमवार. तर आता आम्ही सकाळी चाललो दर्शनासाठी आणि तिथं महिला मंडळ वगैरे त्यांच्या जमतात, मस्त भाजी तोडायला वगैरे जे काय असेल स्वयंपाकाचं बाकी पण हे जमतात. आम्ही चाललो ते तिथं आणि संध्याकाळी जेवायला जाणार, कारण आहे सोमवार आमचा दोघांचा पण उपवास असतो पूर्ण दिवस, तिघांचा पण. पार्थ पण येणार तसं बोललाय माझी. पिल्लू आता उपवास पण करायला शिकलाय, तो उपवास सुद्धा करतोय. तर मी रात्री त्याला बोलून ठेवलं, तुला उद्या मंदिरामध्ये यायचं संध्याकाळी जेवायला. तर चालेल पप्पा बोला. तर आम्ही 7 वाजता म्हणजे उपवास सोडा मंदिरामध्ये जाणार, तिकडे जेवायला मस्त व्हेज जेवण असतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या कार्यक्रमावर कसं असेल तुम्हाला शूट दिसणार आहे का, मंदिरामध्ये कसे कार्यक्रम अटेंड असतात, लहान मुलांपासून छोट्या मोठ्या माणसांपर्यंत सर्व कार्यक्रम एकदम याच्यामध्ये करता उत्साहामध्ये. तर ते तुम्हाला शूटमध्ये दिसेल, जेवढं आम्हाला कॅप्चर करता तुम्हाला आम्ही करणारच आहोत. आणि आता सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत हेमाताईंकडे, म्हणजे घरात नाही जाणार, रस्त्यातूनच त्यांना पिकअप करणार आहोत आम्ही, कारण की ते आमच्या गाडीमध्येच येतील आता. मग त्यांना घेईन आणि तिथे आम्ही किती म्हणजे अर्धा टाइम होईल कसं काय, जेवढा जमेल तेवढा आम्ही तिथे थांबू. काय असेल थोडंफार काम तर ते पण करू. तर ते सगळं तुम्हाला तिथलं दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि आता फक्त मध्ये दुपारी आम्ही येऊ, ते मी शूट नाही करणार. त्याच्यानंतर मग परत आम्ही संध्याकाळी जाणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर ह्यांचं काम पण आहे, तर आम्हाला जायचंय परत एकदा नवी मुंबईला. सो आमचं काम आहे, तर ते आम्ही करून येऊ. तोपर्यंत आम्हाला बहुतेक 5-6 वाजतीलच ना. तर तिथनं येऊ, नंतर पुन्हा एकदा फ्रेश होऊन मस्त आम्ही जाणार आहोत गावामध्येच. आणि गावामध्ये जो कार्यक्रम असेल, जे जे असेल ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही दोघं नक्कीच करणार आहोत. आणि चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा, नक्कीच काहीतरी वेगळं बघायला भेटेल. सो भेटूया आपण आता हेमाताईंच्या घरी. चला बाय. A few moments later. हे बघा आम्ही आईचं घेतलं आता, हेमाताई आई. आता चाललो मंदिरामध्ये. चला.
देवाचा सप्ताह म्हणून 28 वर्ष झाली या सप्त्याला, हरिनाम सप्त्याला. आज पहिल्यांदा शूटिंग जाते युट्यूबवर. बाबा असं करा, काय ना झोप लागली त्यांना. नाश्त्याला बघा इथे कांदे पोहे आहे, बघता का? तर हे बघा आता पेपर घेऊन आल्यात, उपवास आहे. या पेपर खायला, दीदी घे पेपर खा. बघा ज्यांचा उपवास नाही ना त्यांच्यासाठी बघा इथे कांदे पोहे जसं तुम्हाला मगाशी मी दाखवले. आणि माझा उपवास आहे. स्वप्नानानी सगळी जण आहे बघा, सगळ्या जणांना बोलवतात चहा पियाला. आला 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 ते बघा एकनाथ नाना आणि नानी. इथे ना जे जेवण बनवायला आहेत, हे बघा मला एक दाखवते. तुम्ही कुठून आलाय म्हणजे जेवण बनवायला? जव्हारवरनं ना. हे बघा ते इथे एवढे जण आहेत आणि आता चालू केलंय ना बनवायला. हे बघा ते इथे बघा भाजी तयारी सगळे झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय बघा जेवणाची तयारी. हे बघा आणि हे सगळं त्यांनी आता प्रिपरेशन केलेली आहे आणि ते बनवायला पण घेतले. आणि इथे बघा सगळं आणि आता इथं आणि इथं भाताला पाणी ठेवले. चला संध्याकाळी आता भेटू जेवताना. तर गाईच आत्ताच आम्ही गावातून आलो, नाश्ता नाही केला, उपवास आहे, थोडी वेफर खाली. सगळ्या गावाला आमच्या भेटलो, कुटुंबदार भेटले, मित्र भेटले. तर अशा कार्यक्रमात सगळे भेटतात, एकजुटीने असतात आणि खूप धमाल येतं, बरं वाटतंय. अजून पण बघा आणि बघा माझी टोपी सगळे बोलले मस्त टोपी वाटते तुला. फक्त संध्याला मी माझा एक चुकला, व्हाईट कपडा घालणार आहे मी. मी बोलत होती कधी पण अशा कार्यक्रमांना शर्टच घाला, पण ते असू दे आवडतात. इव्हिनिंगला जाणार आहे परत आम्ही जेवायसाठी उपवास सोडायला. आणि आता सर्व झाले, आता आम्ही जातो. आता दुपारचं 1 नोव्हेंबरला काम आहे माझं, तर ते आटपून येतो. 5-5:30 आलो. चला आता चाललोय नवी मुंबईला, निघालो लगेच. आलो की नंतर भेटूया आपण. बाय. A few moments later. तर गाईस सकाळी गावामध्ये गेलो होतो आम्ही सप्त्यावर आणि तिथून आम्ही डायरेक्ट गेलो. तुम्हाला सांगितलं नवी मुंबईला. मुंबईला माझं छोटंसं काम होतं, ते आटपून आता आम्ही गौरवमध्ये आलो. मी रस्त्यामध्ये थांबलो, रस्त्यामध्ये ज्यूस प्यायचं होतं, पण ज्यूस असा चांगला बी वाटला नाही कुठे. मग डायरेक्टली आम्ही हिरंदम आलो गौरवमध्ये. थंड वगैरे काय घेतलं नाही, पण एक दुसरी स्पेशल गोष्ट घेतलेली आहे. हे आहे बदाम केशर मिल्क. हिरानंदनामध्ये भेटतंय हे आपल्याला. तर ऍक्च्युली बाहेर वातावरण खूप थंड आहे, तर मला ज्यूस वगैरे पिण्यापेक्षा हे गरम गरम मस्त आहे आणि याची खूप चव भारी आहे. आणि आम्ही दोन घेतलेले आहे, एक राजला एक मला. हे राज. आणि हे पिऊन झाल्यावर जाऊन घरी थोडं फ्रेश होणार आम्ही आणि संध्याकाळी पुन्हा एकदा सप्त्यावर गाव चेस मिल्क चेस. तर चला या मस्तपैकी. हा बघा मलाई तुम्हाला आणि खूप टेस्ट आहे, मला जाम मलाई दाखवा. हे बघा बदाम मिल्क मला बघा कशी थरी आहे. मलाई
आणि खूप टेस्ट आहे. कुठलाही थंड वगैरे पिण्यापेक्षा बेटर आहे खरोखर. हेल्दी पण आहे आणि चविष्ट खूप आहे, टेस्टी पण. येस. बघा वाफ आहे गरम. घेऊ का? इथे बघा एक गौरव आहे, तर मी इथे ठेवते. थांबा. असा तो काका बोला जाम गरम आहे. चला तर गाईज, आम्ही मस्तपैकी आता नवी मुंबईवरनं आलो आणि मस्त फ्रेश झालो, दिवाबत्ती वगैरे केली आणि त्यानंतर कॉफी वगैरे पिऊन लगेच पुन्हा तयार झालो आणि आता चाललो आहोत परत गावामध्ये. आणि आता जाता जाता मी इथनं हेमाताईला परत पिकअप करणार आहे. सो आता रस्त्यातच ताईंचं घर पडते, सो त्यांना तिथनंच मी घेते आता. तर चला. आणि यांना लागले भूक एवढी. उपवास पूर्ण दिवस असला ना, सोमवारी कायच खात नाही जास्त, फक्त दूध आणि ते काय ते बोलतात मलाई दूध वगैरे किंवा शेंगा खातात, पण ते पण मी सांगेन तेव्हा, नाही तर नाही खात. त्यांचा खूप स्ट्रिक्ट उपवास असतोय हा सोमवार. मी थोडंफार तरी खाते चिप्स वगैरे, पण ते अजिबात नाही खात. तर चला आता जेवायला गेले मला वाटतं मी त्यांना, तुम्ही लगेच जेवा. हा लगेच जेवा, खूप जास्त भूक लागली त्यांना. ते बघा आलो हेमाताईच्या घराजवळ, भेटूया आता तिथे. हेमाताई बघा आल्या. आता आम्ही जातोय पटापट आणि यांना लागले भूक. पहिलं हा चालू झालं असेल तर तुम्ही पहिल्याच पंक्तीला बसा, आम्ही नंतर आपली राई आई. काम फिट केला मी नाही. A few moments later.